शिवसेनेच्या बाबतीतल्या दोन खटले, एक सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी होती आणि दुसरा खटला निवडणूक आयोगासमोर चालू होता. शिवसेना असाच नेमका शब्द मी वापरतोय कारण की जे दोन गट आहेत, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट, त्या दोघांच्या संदर्भातली हे खटले आहेत, म्हणून शिवसेना असा एकच शब्द मी वापरला. गमतीची गोष्ट अशी घडली की ह्याच्यामध्ये वादी आणि प्रतिवादी असा जो त्या न्यायालयीन परिभाषेतला, वकिलांच्या परिभाषेतला शब्द आहे, त्या दोघांनी याच्यावरती काही प्रतिक्रिया व्यक्त करणे, हायपर होणे किंवा आता सुनावणी आहे किंवा काय होईल काय नाही व्यक्त करणे आपण समजू शकतो. त्यामुळे संजय राऊत काय म्हणले, एकनाथ शिंदे गटाकडून कोण म्हणलं किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपकडून कोण बोललं. पण ह्याच्याशिवाय जे तथाकथित घटना तज्ज्ञ म्हणून घेणारे असे जे काही लिब्रांडो आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया मोठ्या गंमतशीर आहेत. उल्हास बापट असो, यांच्यासारखे जे सगळे आहेत, आणखी ह्यांनाच जास्त ह्यांचंच रक्त खवळत चाललेलं आहे. यांना अपेक्षा अशी होती खरं तर काहीतरी तातडीनं निकाल लागेल आणि हे सरकार कसं बरखास्त होईल, एकनाथ शिंदे कसे पात्र नाही आहेत मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी आणि 16 आमदार तातडीनं कसे निलंबित होतील आणि यांची कशी नाचक्की होईल. याच्या संदर्भातले 2-3 जे मुद्दे आहेत गंमतशीर असे, ते जरा लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्यक्ष न्यायालयामध्ये काय घडलं काय नाही ह्याचे बरेच व्हिडिओ आता आलेले आहेत. त्याच्यातल्या ज्या कायद्याच्या परिभाषेमध्ये पुढची त्यांनी सुनावणीची तारीख दिलेली दोन्ही ठिकाणी, निवडणूक आयोगानं पण दिलेली की निवडणूक चिन्ह कोणाकडे असावं, आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा जो मुद्दा आहे, मग प्रत्यक्ष विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्यावरचा अविश्वास ठराव आणि असं ती जी सगळी गुंतागुंत चालू आहे किंवा जे काही घडायचं ते विधिमंडळाच्या प्रत्यक्ष ह्याच्यावरती व्हावं, त्या सभागृहामध्ये व्हावं किंवा ते अधिकार सभापतीला कसे आहेत, असे सगळे मुद्दे आता चर्चेला येत राहतील. किंवा 5च्या ऐवजी 7चं घटनापीठ कसं असावं, ते 7 न्यायाधीशांचं, असा एक मुद्दा, असा एक अर्ज स्वतः उद्धव ठाकरे गटानं दिलेला आहे. 2-3 जे मुद्दे आहेत हे लोक म्हणत होते ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया थोडीशी बाजूला ठेवा. सगळ्यात पहिला जो मुद्दा असा होता, असीम सरोदेंनी उपस्थित केलेला, आम्ही याच्यावरती आधी व्हिडिओ पण केला होता, की जनतेच्या वतीनं हा जनतेचा कसा अवमान आहे आणि म्हणून मला न्यायालयामध्ये परवानगी द्या जनतेच्या वतीनं त्याच्यामध्ये सहभागी होण्याची किंवा हस्तक्षेप करण्याची. नेमका मुद्दा उलटा आहे. सर्वसामान्य जनतेने निवडणूक पूर्व युती असलेल्या भाजप शिवसेना युतीला 169 जागा म्हणजे बहुमत दिलेलं होतं. त्याच्यामुळे जर जनादेशाचा आदर करायचा असेल तर आत्ता जे सरकार सत्तेवरती आले आहे ते योग्य आहे. मग असीम सरोदे कोणाची बाजू घेणार आहेत नेमकी? उलट पण झालेलं आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या बरोबर 2 दिवसाचं सरकार स्थापन केलं, तेही अनैतिकच आहे कारण की त्याला जनादेश नाहीये. जनादेश कोणाला होता? भाजप शिवसेना युती जी निवडणूक पूर्व युती होती, जनतेने त्यांना 169 जागा दिल्या, त्यांना बहुमत आहे, त्यांनी सत्तेवर असलं पाहिजे. आता ज्यांनी निवडणूक पूर्व युती केली होती तेच लोक सत्तेवरती आहेत, म्हणजे जनादेशाचा आदर आहे. म्हणजे पहिला मुद्दा संपला. जो असीम सरोदेंनी उपस्थित केला होता त्यांनी उलटा उपस्थित केला होता. म्हणजे त्यांनी जो काही बुद्धिभ्रम तयार केला होता की जनादेशाचा आदर केला गेला नाही, जनादेशाचा आदर आता केला गेलेला आहे. देवेंद्र फडणवीसनी सुद्धा केला नव्हता. अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करताना महाविकास आघाडीत, म्हणजे ते 2.5 दिवसाचं सरकार चूक होतं, हे 2.5 वर्षाचं सरकार पण अनैतिक आहे जनादेशाच्या दृष्टीनं. आताचं सरकार बरोबर आहे. पहिला मुद्दा निकाली निघतो. हे कोर्टात काय होईल नंतरची गोष्ट. पहिला मुद्दा लोकांचा होता, लोकांनी जनादेश कोणाला दिला होता त्याप्रमाणे आताचं सरकार काम करत आहे. दुसरा मुद्दा, लोकशाहीमध्ये बहुमत तुम्ही मानता, म्हणजे कोणाच्या पाठीमागं लोक आहेत. 55 पैकी 40 आमदार काहीतरी एक सांगतायत, ते चूक आहे की नाही, कितपत बरोबर आहे, याची चर्चा दुसरीकडे करा. लोकशाहीमध्ये बहुमताला आदर आहे. बहुमत चुकत असेल तरी मग जर 40 आमदार असं म्हणत असतील की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणं नको कारण की त्यांच्यामुळे आपल्याला तोटा होतो आहे, आपल्याला पुढे निवडणुका तोंड द्यायचं आहे, आपला मतदार नाराज आहे, आपला कार्यकर्ता नाराज आहे, त्याच्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी बरोबरची युती तोडा, असं 40 आमदार जेव्हा सांगत होते तेव्हा त्यांचं लोकशाही दृष्टीनं बरोबर आहे. आणि ते असं म्हणतच नाहीयेत फूट पडली म्हणून आमचाच पक्ष खरा म्हणतात. आणि बहुमतातले लोक जे मानतायत, ज्यांना लोकशाहीमध्ये आकड्याचं महत्व आहे, लोकशाहीचं महत्व आहे, त्यांना हे मान्य करावं लागेल. 40 आमदार सांगतात ते बरोबर आहे, 15 आमदारांना ह्या 40 जणांचं म्हणणं मान्य करावं लागेल. म्हणजे परत एकदा हा जो निर्णय 40 आमदारांनी घेतलेला आहे तो बहुमताने घेतलेला आहे. 2/3 आहे की नाही हा नंतरचा मुद्दा कायद्याच्या परिभाषेतला. लोकशाहीमध्ये एकानं जरी असलं तरी बहुमत असतं. म्हणजे समजा 27 आणि 28 असं झालं असतं, 27 आमदार इकडे आणि 28 आमदार इकडे, तर 28 आमदारांचं म्हणणं इतरांना बाध्य ठरलं असतं. त्याच्यामुळे दुसरा जो मुद्दा बहुमतामधला ठरतो तो सुद्धा एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने जातो, उद्धव ठाकरे गटाच्या विरोधामध्ये जातो. आता तिसरा मुद्दा, हे जे काही तुम्ही कराल
त्याला लोकांचा कितपत पाठिंबा आहे? जी एक निवडणूक ग्रामपंचायतीची नुकतीच पार पडलेली 2 महिन्यापूर्वीची गोष्ट, 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त जागा निवडून आणल्या. भाजपने काय आणि किती निवडून आणल्या ती अजून गोष्ट वेगळी. पण मग जर तुम्ही एकत्रित विचार केला तर भाजप आणि त्याच्यानंतर हा जो गट आहे एकनाथ शिंदेचा, या दोघांना मिळून ह्या आघाडीपेक्षा जास्त जागा आहेत किंवा उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे गटाला जास्त जागा आहेत, याचा प्रत्यक्ष मतदानातून म्हणजे याचा तिसरा अर्थ असा होतो की सर्वसामान्य लोकांनी याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं की तुम्ही जे केलं ते बरोबर आहे. म्हणजे असे 3 मुद्दे निघतात की सगळ्यात पहिला मुद्दा, लोकांनी निवडणूक पूर्व युतीला मतदान केलं होतं, ती युती आता सत्तेवरती आहे. पक्षांतर्गत ज्याच्या पाठीमागं आमदारांचा संख्या आहे, खासदारांचा अजून विषय आलेला नाही, तरी त्यांनी लोकसभेमध्ये गट नेता बदललाय, ती गोष्ट वेगळी. पण इथे आपण विधानसभेचा विचार करूयात, तो दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, हे सगळं झाल्याच्या नंतर सर्वसामान्य लोकांनी, मतदारांनी कशावरती शिक्कामोर्तब केले? तर एकनाथ शिंदे गटाच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केले. असे 3 मुद्दे जे समोर येतात, त्याचं हे सगळे लेब्रांडू घटना तज्ज्ञ काय अर्थ लावणार आहेत? तुम्ही आता न्यायालयाच्याकडे डोळे लावून बसलेले आहात आणि न्यायालयाने जेव्हा सुनावणी पुढे ढकलली की ह्यांचंच बीपी वाढायची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळे ती गंमत अशी वाटते की तुमचं तोंड का बारीक झालं? न्यायालयाची तारीख पे तारीख आणि ह्या लिब्रांडू घटना तज्ज्ञांचं तोंड का बारीक आम्ही म्हणतोय ते त्याच्यामुळे. शेवटचा मुद्दा जरा मला गंमतशीर आणि वेगळा उपस्थित करायचा आहे. हे सगळे स्वतःला लोकशाही मानणारे म्हणून घेणारे, लोकशाहीबद्दल आस्था आहे असं म्हणणारे, प्रत्यक्षामध्ये कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये लोकशाहीच्या विरोधामध्ये झुंडशाहीच्या बाजूने होते. म्हणजे जे लोक रस्त्यावरती उतरलेत, म्हणाले आम्हाला कायदा मंजूर नाही, आम्हाला कृषी कायदे मंजूर नाहीत, प्रत्यक्ष संसदेने मंजूर केलेले, बहुमताने मंजूर केलेले, लोकनियुक्त सरकारने मंजूर केलेले कायदे काही मुठभर लोक रस्त्यावर उतरले, वर्षभर रस्त्यावर बसले, म्हणाले आम्हाला मंजूर नाही. आणि ते मंजूर नाही हे ह्यांना मंजूर होतं. हे सगळे म्हणजे हा लोकशाहीच्या पूर्णपणे विरोधातला ही सगळी कृती होती, लोकशाहीच्या विरोधातली कृती होती. सर्वमान्य अशा, सार्वभौम अशा लोकसभेने मंजूर केलेले, संसदेने मंजूर केलेले कायदे वापस घ्या म्हणायला लोक रस्त्यावरती उतरले आडमुठपणा करत. त्यांनी अवैध पद्धतीनं रस्ता अडवला, दुसऱ्यांचं संचार स्वातंत्र्य धोक्यामध्ये आणलं, ह्या सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला होता. त्याच पद्धतीनं सीएला विरोध करण्यासाठी 100 दिवस त्या म्हाताऱ्या बायकांना रस्त्यावरती बसवलेलं होतं. तिथेही अवैध पद्धतीनं तो रस्ता अडवून बसलेले होते. आता माझा उलटा प्रश्न आहे, जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने उद्धव ठाकरे गट बरोबर आहे आणि एकनाथ शिंदेंनी बंड केलेलं हे सर्वसामान्य लोकांना जर मंजूर नसेल, तर यांना हे काय नाही सिद्ध करता आलं की ज्या पद्धतीने सीए आणि कृषी कायद्यामध्ये लोक आडमुठपणे रस्त्यावर आले, त्यांनी रस्त्यावर आले, तसं मग आता उद्धव ठाकरेसाठी म्हणून अशा पद्धतीने लोकांनी रस्त्यावर येऊन रस्ता का नाही अडवला? 6 महिने गेले, 6 महिने झाले हे नवीन सरकार तुमच्या दृष्टीनं खोके सरकार, काय धोकेन, काय सगळे शब्द ते किंवा अवैध आहे, काय वाटेल ते म्हणा, ते सत्तेवर बसलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये ही तर लढाई चालूच आहे न्यायालयातली, काय चालायची ते. पण तुम्ही ते तर मानतच नाही. तुम्ही आडमुठपणे रस्त्यावरती येणाऱ्यांना म्हणता, त्यांची बाजू घेता, काले कानून जेव्हा तसं म्हणत होतात किंवा त्या शाहीनबागच्या प्रकरणामध्ये म्हणत होता सीएच्या बाबतीमध्ये, मग आता ज्यांना असं वाटतं एकनाथ शिंदेचं बंड म्हणजे गद्दारी आहे, मग ते सगळे असं म्हणणारे शिवसैनिक, कट्टर यांच्या भाषेतले मूळच्या बाळासाहेबांचे विचार जे उद्धव ठाकरेंमध्ये उतरलेत, जे आदित्य ठाकरेमध्ये उतरलेत आणि जेव्हा केव्हा आदित्य ठाकरेला मुलगा होईल त्याच्यामध्ये उतरलेत, असं जे मानणारे आहेत, ते सगळे रस्त्यावर का नाही आले? त्यांनी रस्त्यावरती येऊन 10-15 दिवस का होईना, महिनाभर का होईना, 20 दिवस का होईना एखादा रस्ता अडवून बसले असते, तर असं ह्यांच्या दृष्टीनं म्हणता दाखवून देता आलं असते की बघा, जसं तुम्ही ते कृषी कायदे वापस घेतले कारण की सर्वसामान्य लोकांची ताकद त्याच्या पाठीशी आहे, संसद काही का असं खड्ड्यात गेली, तसं विधानसभा खड्ड्यात गेली, लोकसभा खड्ड्यात गेली, न्यायालय खड्ड्यात गेलं. कारण की न्यायालयानं पण काय सांगितलं नंतर, न्यायालयामध्ये सिद्ध झालं की तुम्ही केलेलं नोटबंदीच्या बाबतीतले आणि बाकीचे कितीतरी निर्णय न्यायालयाने यांच्या विरोधात ठरवलेले आहेत, जे अवैध पद्धतीने त्याच्यावरती अजूनही कोलेकुई करतात. ते न्यायालय जाऊ द्या खड्ड्यामध्ये, न्यायालयातला निकाल लागेल तेव्हा लागेल. तुम्ही असं का नाही केलं? हे रस्त्यावरती उतरले आणि बसून राहिले की नाही हे सरकार चुकी, किंवा हे जे सगळे 40 आमदार आहेत ह्यांना आम्ही फिरू देणार नाही, असं जे म्हणाले होते, प्रत्यक्षात ते सगळे फिरायला लागले. मग तुम्ही त्याच्यातले काही आमदार का होईना ह्यांच्या वापसाठीमध्ये असं रस्त्यावर येऊन बसले का नाहीत? म्हणजे तरी सिद्ध झालं असतं. आता असं लक्षात येतं आहे की वैध पद्धतीनं तर हे चुकलेलेच आहेत, संख्येच्या दृष्टीनं हे चुकलेलेच आहेत,
सर्वसामान्य लोकांनी प्रत्यक्ष मतदान करून आपण कोणाच्या बाजूने आहेत हेही सिद्ध केलेलं आहे. न्यायालयाचं काय व्हायचं ते अजून त्याचा निकाल लागणारच आहे, ती गोष्ट पुढची. पण हे ज्या गोंधळाला, झुंडशाहीला मान्यता देतात, त्याचं कौतुक करतात, त्याचे डफली वाजवतात, तशी पण झुंडशाही उद्धव ठाकरेसाठी यांच्यासाठी कोणीही रस्त्यावर उतरून केलेली नाही. त्याच्यामुळे तो विषय आलेला आहे की न्यायालयामध्ये तारीख पे तारीख आणि घटनातज्ञ लिब्रांडूंचं तोंड झालं बारीक, कारण की त्यांना ह्याच्यामध्ये कुठंच काही जागा उरलेली नाही. आताचा जो सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे ज्या पद्धतीने हे सगळं पुढे ढकललं गेलं आणि हा जो निर्णय आला त्याच्यानंतरची परिस्थिती ही अशीच आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.